प्राणघातक हल्ला करून पसार झालेला आरोपी अटकेत, कारागृहात रवानगी. बेनोडा शहीद येथील घटना. आता यशोदाई मंगलम नवीन स्वरूपात. वरुड शहरातील एकमेव भव्य पूर्वमुखी मंगल कार्यालय व आकाराने सर्वात मोठे मंगल कार्यालय. लग्न हॉलमध्ये 2 ते 3 हजार पाहुण्यांची सुविधा. एका तासात 1500 पाहुण्यांकरिता बुफे स्वरूपात आरामात जेवणाची सोय. आता वरुडकरांसाठी प्रथमच संपूर्ण मंगल कार्यालयात आधुनिक डक्ट एअर कूलिंगची व्यवस्था. अनैतिक संबंधाच्या संशयावरून बेनोडा येथील ग्रामपंचायत सदस्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 3 मेच्या रात्री घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला होता. पोलिसांनी कसून चौकशी करून त्याला 5 मे रोजी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बेनोडा शहीद येथे 3 मे रोजी रात्री 10:15 दरम्यान ही घटना घडल्याचं समजते आहे. आरोपीने दोन्ही भावांसोबत वाद घातला असता वाद विकोपाला गेल्यानंतर विनोद कानडे याने रुपेश गोकुलदास निलकंठे यांच्या पाठीवर कुऱ्हाडीने वार केले. यात रुपेश हा गंभीर जखमी झाला. हल्लेखोर विनोद हा मोटरसायकलने घटनास्थळाहून पसार झाला. नातेवाईकांनी बेनोडा पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी, शेतात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. दरम्यान 5 मे रोजी गावात परतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला आदिवासी आश्रमशाळेच्या प्रांगणातून अटक केली. न्यायालयाने त्याची अमरावती जेलमध्ये रवानगी केली असून या घटनेचा पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा.